रोजची देवपूजा करण्यासाठी जे आपण हंड्यामध्ये पाणी भरून ठेवतो, बकेटामध्ये पाणी भरून ठेवतो, दिवसभरामध्ये त्याला लागतो. बऱ्याच वेळेला आपली मुलं किंवा घरातील मंडळी सकाळी स्नान वगैरे झालेलं नसतं, त्या बकेटाला, त्या हंड्याला हात लावतात. बऱ्याच वेळेला त्यातलं पाणी आपण पितो आणि तेच पाणी जे आहे ते देवपूजेसाठी कधीही वापरू नका. ते उष्ट पाण्याने आपण देवांना स्नान घालायचं नसतं. मग अशा वेळेला दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आणि इकडे तिकडे जे पारुशे कपडे किंवा अंथरूण पांघरूण याला न लागता किंवा ज्यांची घरामध्ये आंघोळ झालेली नाहीये, स्नान झालेलं नाहीये, त्यांना स्पर्श न करता देवासाठी जो देवाचा तांब्या वगैरे असतो, छोटी कळशी वगैरे असते, त्याने पाणी भरायचं आणि ते पाणी देवपूजेसाठी वापरायचं आहे. आता बऱ्याच जणांकडे 8 दिवसाला, 4 दिवसाला, 15 दिवसाला नळाचं पाणी येतं. मग अशा वेळेला काय करायचं? ज्या दिवशी तुमच्याकडे नळाला पाणी येणार आहे त्या दिवशी स्नान करायचं, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आणि सेम इकडे तिकडे न लागता एखादी मोठी कळशी, मोठा हंडा किंवा घागर भरून ठेवायची आणि ती देवघराच्या आजूबाजूला ठेवायची, जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ते कोणी प्यायला घेणार नाही. पारुशाने आंघोळ न करता त्या हंड्याला, त्या कळशीला, त्या घागरीला कोणी स्पर्श करणार नाही. जेव्हा आपण बाहेरून वगैरे आलो किंवा आपल्या घरात बाहेरून कोणी पाहुणे वगैरे आले, त्याला स्पर्श करायचा नाही, म्हणजे त्या पाण्याचं पावित्र्य राखायचं. आणि ते पाणी जे आहे मग पुढचं पाणी येईपर्यंत नळाला आपण देवपूजेसाठी वापरू शकतो. आणि दररोज देवपूजा केल्यानंतर देवांना स्नान घातलेलं, आंघोळ घातलेलं जे पाणी असतं ना, ते अंगणामध्ये टाकणं किंवा वॉश बेसिनमध्ये टाकणं किंवा किचनच्या सिंकमध्ये टाकणं अशी चूक करू नका. ते आपण देवांना स्नान घातलेलं पाणी आहे. बरेच जण तर तीर्थ म्हणून हे थोडंसं ग्रहण सुद्धा करतात, जे की माझ्याही घरामध्ये केलं जातं. त्यामुळे हे पवित्र पाणी जे आहे इकडे तिकडे न टाकता तुळस सोडून तुमच्याकडे कोणत्याही झाडाची एखादी कुंडी असेल त्या कुंडीमध्ये टाका. तुमच्या अंगणामध्ये झाडं लावलेली असतील तर मधोमध अंगणामध्ये असं फेकून न देता कोणत्याही झाडाच्या बुंध्याशी त्या आळ्यामध्ये ते पाणी टाका. किंवा तुमच्याकडे आजूबाजूला काही वाहतं पाणी वगैरे असेल तर त्यामध्ये टाका. पण हे पाणी पायंदळी येईल किंवा ते ओलांडलं जाईल अशा प्रकारे टाकू नका. किंवा सिंकमध्ये हे जे पाणी आहे ते टाकू नका. आणि तुळशीला सुद्धा देवांना स्नान घातलेलं, पूजा केलेलं पाणी कधीही टाकायचं नाही, कारण तुळशीचं विशिष्ट असं एक महत्त्व आहे. आणि व्रतवैकल्य पूजा पाठ केलेलं पाणी तुळशीला टाकल्याने आपल्या घराला, आपल्याला दोष लागू शकतात. त्यामुळे ही चूक सुद्धा आपल्याला करायची नाहीये. बरेच जण, जवळजवळ 99% लोक देवांना स्नान घातलेलं पाणी तुळशीला टाकतात. पण आजपासून हे बंद करा. तुळस सोडून कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये किंवा कोणत्याही झाडाच्या बुंद्याशी आळ्यामध्ये हे पाणी टाकण्याचा प्रयत्न करा आणि त्या पाण्याचं जे आहे ते पावित्र्य राखा. नमस्कार.